एकतर कधीच मी झोपत नाही आणि आज झोपली तर जाऊचं एवढं नाटक सुरू आहे. उठ 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 उठ. हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सर्व? एकदम मजेतच असाल. आज होता आमचा जायचा दिवस. मी सकाळीच उठली, माझा ब्रश सुरू आहे, बाबा इकडे पाणी गरम करत आहे. बिट्टू अजूनही झोपलेली आहे. मी तिला झोपूच दिलं जोपर्यंत तिचे पप्पा येणार नाहीत. तिचे पप्पा सकाळीच निघाले, त्यांचा फोन पण आलेला, मी अर्ध्या रस्त्यामध्ये आले, तुमचं लवकर आवरून घ्या. आणि इथे माझे एक काम करते. तेवढ्यातच बिट्टूचे पप्पा सुद्धा आले. ठीक आहे. बघ पप्पा आहे पप्पा. हो हो. चाय बिस्किट नाही खायची बाबा एवढ्या सकाळी. काल तुझी तब्येत बिघडली होती ना. बिस्किट पाहिजे? नको. 1500 रुपये काय? माझ्या पर्स मध्ये 1500 तिला देतो, 1500 तुला देतो. तुमची 1500ची 5000 दे. 5000 जवळ फळाची दिवाळी नसते. जवळची दोन आता एकटा लाडाचा जवळ एक घ्या लागते. दोघांनी एकटे असते तर एकटे दरवर्षी असते. आता मी नेल पेंट लावली तर तिलाही लावायची. मी कालपासून शोधते. कालपासून म्हणजे घरूनच शोधत होती मी सोबत आणली ना ती. मग मी तेच त्याच्यामध्ये ना का देणं काढून मी हात धुवून आले की खायच्या हिशोबाने टोस्ट पीस. आता पायाला लावलेली तुझ्या. तू कुठे लावते आता? तोंडाला. शेवटची चाय. आई घे आई चहा. अशा टाईप वाला नाही आणत आपण, वेगळा आणू का? मग अशा मिळतच आपल्याकडे. आणू का? घे चहा पी. नाही खात नाही म्हटलं असं, म्हणजे अशा आणत नाही. आणि ते दुसऱ्या थोडस टेस्टला चांगल्यासाठी बनवलं होतं. पण गावामध्ये प्रत्येक ठिकाणी तिथं गोष्टीची मजा येते. खरं तर जायची इच्छा नव्हती, पण उद्यापासून बिट्टूचं स्कूल सुरू होणार होतं आणि तिची परीक्षा पण अजून बाकी आहे, त्यामुळे यानं गरजेचंच होतं. मग आम्ही ते तिघे मायलेकींनी बसून चहा घेतला, थोड्याफार गप्पा गोष्टी केल्या. आईचं असं म्हणणं होतं की जेवण करूनच जा, स्वयंपाक बनवते, पटकन जेवून जा. पण बिट्टूच्या पप्पांना पण कामावर जायचं होतं, त्यामुळे आम्ही चहा बटर खाल्ली आणि थोडासा नाश्ता पण केला होता. तयार नाही व्हायचंय? असंच घेऊ तुला? असंच यायचंय तुला? असंच यायचंय? जा मग तू अशीच, मी तुला असंच घेऊन जाते. आता किती वेळ झाली तिला म्हणत आहे उठ उठ, तयारी करायची आहे, ऐकायला तयार नाही. आणि म्हणते मी अशीच येते, म्हणते झोपेतून उठून. अशीच येते ना? हा हा, अशीच येते ना तू? हिला असंच घ्यायचंय का? ओके, झोपेतून उठून. आणि हिला ना आपण रस्त्याने सोडून देऊ. असं अशी गर्दी आहे नाही, ऐकत नाही ना ती. हिला सोडून देऊ आपण. हिच्या पप्पाला आणि हिला रोडवर सोडून देणार आम्ही रस्त्यावर. उठत नाही ती आरुष अंकल, सांगा जरा तिला. मुलं नाही, थोडं काही चालशा कमी झाली, पण करमतच नाही आहे. काल मग गेले तेव्हा छान लागत आहे. असली की असं वाटतं घरू आपटा, आणि नसली की असं वाटते बापरे असं काय. जोपर्यंत आपले आई वडील आहेत तोपर्यंत माहेरवरून घरी येताना आपली पिशवी कधीच रिकाम्या हाती जात नाही. इथे आई आमची ते पिशवीच भरून घेत आहे. आणि हे प्रत्येक वेळी आम्ही आल्यानंतर आईचं सुरूच असते, हे घेऊन जा ते घेऊन जा. शेवटी आई ती आई. खरंच एखाद्या वेळेस सहज आलो, म्हणजे कधी आईच्याकडे येणं झालं, त्यावेळेस सुद्धा आईचं सुरू असते, हे घेऊन जा ते घेऊन जा. आईला मी म्हणते आई सर्वच आहे, काही देऊ नको, पण तरी आई म्हणते नाही घेऊन जा. चला संपले दिवस माहेरचे, परतीचा प्रवास. जाऊबाई इथे त्यांची तयारी करत आहे आणि ही बिट्टू तर तयारी करायला तयारच होत नाही. यायला तयार नाही, तयार व्हायला पण तयार नाही. इथे थांबते का ग तू? इथे थांबते का इकडे? मग का बरं तयार होत नव्हती लवकर? पॅकिंग कालच झालेली होती, त्यामुळे पॅकिंग करायची गरज पडली नाही. पटकन आम्ही तयारी केली.
आई बाबांचा आशीर्वाद घेतला. दिले का आईने दिले तर पैसे. अजून आम्ही निघालो नव्हतो, आलो होतो शेतामध्ये. आम्हाला थोडीशी माती घ्यायची होती आणि मिनूला पण शेत बघायचं होतं. कॉइन आहे. कोणी दिले? कोणी दिले? कोणी दिले? अरे बापरे. नाही कुठं नंतर घेता येते. हे एका टोपल्यातही होत नाही माती. जाऊ दे आता, पुढल्या उन्हाळ्यात घ्यायचं बाकी. बिट्टू तिकडे कुठे? रोडवर गाडी येते इकडे. भुळे तिकडे भाऊ. चालत नाही बरं मीनू. माती 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 आहे म्हणते. चल ग ये गा. मी शेतामध्ये गेली नाही, बाहेर उभी राहून इथे शायनिंग मारत होती. काय झालं? बस बाबा बस. हो बसा, कर जेव नाश्ता बिस्ता. बिट्टू झोप आली आहे का ग? हा झोप झोप. आता तर उठली तू झोपेतून. खायचं आहे का काही? जेवतेस का? खायचंय काही? भूक लागली का? काय? मग गांधीग्रामला पोहोचलो. तिथली फेमस असलेली गुडपट्टी घेतली. मोठी हे घे खा. एवढी मोठी कुठं गेली ती? एक घास खाणार नाही आणि मोठी पाहिजे. दे ग एक बाईट. हे दोन एवढा वेळ लागतो छोटा तुकडा द्यायला? झाकून घेऊ का? नाही तर असं चिकट होतील ते. असं झाकून ठेवू. भूक लागली बच्चा. ओके काय पोचलो पण आपण. इकडनं जाताना लवकर पोहोचत नाही, तिकडे येताना लवकर पोहोचतो आपण. थोडं पुढे आल्यानंतर आम्ही नाश्त्यासाठी थांबलो होतो कारण बिट्टूला भूक लागली होती. बिट्टूचंच नाव काय बदनाम करायचं, आम्हाला पण भूक लागली होती कारण नाश्त्याचा टायमिंग झालेला. नाश्त्यासाठी इथे इडली सांबार घेतला. घसा दुखतोय? खाऊ नको मग, ठेवून दे इथे. कशी आहे आता घसा दुखतोय मग मी काय म्हणू शकते, खाऊ नको. तिथून घर जवळच होतं. घरी पोहोचलो, त्यानंतर कपडे चेंज केले. कपडे चेंज केल्यानंतर तेच आपली हेअरस्टाईल केली कारण की आता कामालाच लागायचं होतं. काय करते? चहा ठेवते. मेरे लिए भी रखना थोड़ा सा, हल्का हो जाएगा मेरा डोका. मैं जरा सी सो लूं या. जाऊन चहा तर ठेवला पण त्यामध्ये गुळ टाकायचं काम माझ्या भरोशावर सोडून दिलं. जे मेन काम होतं तेच मला करायला लावलं आणि मग म्हणणार वर तोंड करून की मी चहा ठेवला होता. आता संध्याकाळी चहा ठेवायची बारी तुझी. चहा उघडत होता तोपर्यंत कुकरला डाळ सुद्धा लावून घेतली कारण आता स्वयंपाकाची तयारी करायची. घरी आल्यानंतर जराही करमत नव्हतं कारण आर्यन सुद्धा आलेला नव्हता. कारण माझ्या भावाच्या घरी गेलेला आणि घरी एकदम सान सुरू वाटत होतं. माझं लेकरू आलंय मस्त एकटं खेळतोय. आपली खेळणी घेतली, बसलंय हॉलमध्ये. आता करमत आहे? करमत आहे का घरी आपल्या? हो की नाही? मम्मी आईचं चादर मी घेतलं. अरे आईचं चादर आणलं नाही आम्ही. नाही आईने नाही म्हटलं. नाही, आई तर म्हणाली घेऊन जा पण माझं लक्ष नाही राहत. नेक्स्ट टाइम आणूया. ओके जा पप्पाला बोलव, चहा घ्या. म्हणजे पप्पा चहा झाली.
विचारत आहे आहे दादा आला का. मी म्हटलं नाही. मग विचारत आहे आई आली का आपली. मी म्हटलं नाही. काय नाही आईला इकडे ये आमच्या घरी. बोलू का आईला. बोलू मी फोन लावते मम्मी आईला. आता आठवण आली की ते म्हणत होती मम्मी घरी चल आणि इथे आल्यानंतर आठवण येते. किशी मला किशी किती आहे जाऊ दे ना. याच्यात कशाला टाकली चकली. घे ग चकली का. एवढा मार खाशील बिट्टू. हा फॅन. बिट्टू अंगणामध्ये खेळत आहे त्यामुळे किचन मधून तिच्याकडे लक्ष सुद्धा देत आहे. आईच्या घरून आणलेले बोरीचे फुलं आज त्याचीच भाजी बनवणार होती तर ते नीट करून पण घेतली आणि जाऊ त्यांच्या मोबाईलमध्ये ड्युटीबद्दल त्यांचं काहीतरी बघतायत. त्यांनी पण 2च दिवसाची सुट्टी काढली होती जी संपली. बोरीचे फुलं एवढे आवडतात त्यामुळे आईने खूप सारे बोरीचे फुलं दिले होते. आता या फुलांना प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं म्हणत असतील पण आम्ही आमच्या विदर्भामध्ये आणि आमच्या गावामध्ये त्याला बोरीचे फुलं म्हणतात. उसव भाताचं काय करावं हे भाताचं. काय करावं लक्ष दे. तो फोन ठेवून दे. कामाकडे लक्ष दे. तसं नसते कधी कधी घेऊन बसावं लागत असते तेव्हा डिप्रेशन निघते. त्याचं कसं लो. आता घरी कोणी नाही तर काम असले की आपण धडधड आपल्याच मागे असो नसो तरी आपल्याला काम आहेतच. चल तुला सुट्टी आहे तर इथे जाऊन येऊ ना. आरूला पण सुट्टी आहे. कुठं उद्या जाऊन येऊ. मग परवापासून मी विठ्ठला सोडू इथे पण गाडी नाही आता घरी. कुठं जाऊन येऊ म्हणता. शेगावला माऊली वॉटर पार्क म्हणून पण आहे ना आता. जास्त गेलोच तो वॉटर पार्कला. मला कुठं सुट्टी आज संपली माझी सुट्टी. आजपर्यंत 2 प्लस 1 टाकली होती. पण तू परवाच तर आली होती ना. मग परवाच्या दिवस पासून कालच तर आली ग तू. काल कशाला आली. परवा आली नाही. परवा आली दुपारी. हा कालचा दिवस गेला. आज सकाळी आला. मग परवा दुपारी आली तर परवा सकाळपासून माझी सुट्टी सुरू झाली होती ना. म्हणजे सुरुवात घेतलीस कशाला. चला आता ग्राउंड आहे तुमचा सुरू झाला. खतम. घेतली हो ना. घेतलीस कशाला. हो ना. ती 4 दिवसात टाकली. बस होतील ना एवढे फुलं. चौघांना नाही बस होतील का. जास्त केले तर टेस्टी एवढे टेस्ट नाही होत. कांदे हिरव्या मिरच्या आणि थोडासा लसूण टाकून इथे मी भाजी बनवून घेतली आहे. जळू दे. तू खाजू ते जळलेलं. मी तुला प्रेमानं ठेवलं. मी तुला कोचकून खाऊ घालेन. ओके तुम्हाला प्रेमाने जरी भरवलं तर. नवीन आणले ना ग बालूबाईने. हे बालूबाईने कधी आणलं. तिने 2 कंबल आणले. मला हे एकच कंबल दिसत आहे. तिचं एक कंबल तिने बॅग मध्ये टाकलं होतं. कधी तर मी झोपत नाही पण 4 वाजतापासून मला एकदम रसरस व्हायला लागलं आणि आता 6:30 वाजले तरी पण मी उठायला तयार नव्हते. जाऊ सारखा उठ 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 म्हणत होत्या. त्यानंतर मी उठली नाही तर माझी अजिबात इच्छा नव्हती. अरे अजूनही माझे डोळे खोलत नाही माहिती. भांडे पडले तशी. ती मुलगी एकटी 2 वेळ माझ्या मागे आली होती. तिला परीला म्हटलं कुणी लावली चुपचाप. अरे आज तर झोपली यार. ती पण उठायची इच्छा नाही होत. भांडे पडलेले तसे. बाहेरच्या अंगणामध्ये 5-6 किलो हे निघाला कचरा. याचा पत्त्यांचा तो भरला. अंगण झालं. आता आतमध्ये आली झाडायला. असं अजून पण झोपावं. एक तर झोप लागत नाही आणि झोप लागली तर या बाईचं सुरू होतं उठ माधुरी उठ उठ. एवढे वाजले तेवढे वाजले. जीना हराम करून टाकलंय माझं. हो का झाडू मारला कसं काय झाडू म्हणजे 4 संध्याकाळी जाऊन येत. जाऊचं चपात्यांचं काम केलं आणि मी माझ्या भाजीचं. एलो खालो मजा माचे. मला आता एवढी झोप येत आहे. झोप झोप झोप.
असं वाटतं झोपूनच राहावं. कशी धावत आली लाईट गेल्याबरोबर. जेव का मग आता? तू एवढं म्हणत आहेस तर जेवूनच घेते. चल बिल्लू जे जेवण कर. काही आहेस का? खाऊ देत नाहीस का मला? कशी आहेस गौरव? जाऊनी मला असं का म्हटलं मी तुम्हाला सांगते. मी आली तेव्हापासून नुसतं खात खात आहे. झोपेतून उठली त्यानंतर पण नाश्ता केला आणि आता पण. कुठं आहे हार्ट शेप? हा आता नको लागेल तुला. चलो